सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा आव्हानात्मक आहे. तूळ राशीतील चंद्र तुमच्यासमोर अनेक जबाबदाऱ्या उभ्या करणार आहे, परंतु घाबरू नका, तुम्ही संकटावरती नक्कीच मात कराल. तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ हा क्रियाशील आणि पराक्रमी ग्रह असल्यामुळे तुमच्या नियोजनबद्ध व्यवस्थेचं सर्वत्र कौतुक होईल. तुमच्यासारखं नियोजन आणि व्यवस्थापन कोणीच करू शकत नाही असे सगळेजण म्हणतील. सर्वांच्या अपेक्षा अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पूर्ण करणार असून तुम्हाला कामामध्ये चांगले यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा 5व्या विद्या बुद्धी आणि केंद्रस्थानात असल्यामुळे वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुम्ही जर राजकारणामध्ये असाल तर विरोधक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही संयमानं आणि हुशारीनं वागा. यशाच्या दिशेनं हळूहळू पावलं तुम्ही टाकायला हवीत. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी ही वेळ ठीक नाही. जे काही काम तुम्ही हातात घ्याल ते अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करा. दिवसभर काम करून ते वेळेमध्ये संपवून थोडा वेळ तुम्ही घरी द्या, त्यामुळे तुमचं मानसिक समाधान वाढेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी तुमच्या राशीचा स्वामी बुध दुसऱ्या धनसंपत्ती आणि भावंडांच्या स्थानामध्ये मंगळासोबत विराजमान आहे. त्यामुळे बौद्धिक तसेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमची कामं वेळेत पूर्ण करणार असून तसेच ऑफिसमध्ये तुमची जबाबदारी वाढेल. मुलांकडनं तुम्हाला खुशखबर मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद हा द्विगुणित होईल. तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये सगळं काही चांगलं होणार आहे, परंतु तरीही तुम्ही सावध राहा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजची वेळ ही चांगली आहे. तुम्ही शुभ कार्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेणार आहात. तुम्ही घेतलेला निर्णय पुढे जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलांचे विवाह जुळवताना काही अडचणी येत होत्या, ते आता कमी होतील. तुमचा जनसंपर्क चांगला असून त्यामध्ये वाढ होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा तूळ राशीत असल्यामुळे विरोधक समस्या निर्माण करू शकतात, तेव्हा सावध राहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ असेल. विरोधक काही कटकारस्थानं करतील, परंतु तुम्ही हुशारीने त्यावर मात कराल. भौतिक सुखसोयींच्या साधनांवरती तुम्ही खर्च करणार असून तुमचा मानसिक आनंद वाढेल. फार दिवसांपासून नातेसंबंध किंवा सहकाऱ्यांसोबत काही तुमचे मतभेद असतील तर ते आज कमी होतील. आपापसातील समजुतीनं वादावरती पडदा पडेल. नवीन ओळख तुमची मैत्रीमध्ये बदलू शकते आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी बुध हा स्वतःच्या 11व्या अर्थात मुख्य मिळकतीच्या स्थानामध्ये संचार करतोय. त्यामुळे पुण्यकर्मावरती पैसा तुम्ही खर्च करणार आहात. तसेच ज्येष्ठ मंडळींची तुम्ही सेवा कराल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमची हुशारी आणि कामाचा वेग अफाट असेल. विरोधकांसाठी तुम्ही थोडीशी डोकेदुखी ठरणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये सुख असं वातावरण तयार होणार आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचा स्वामी शुक्र हा 12व्या व्यय त्रिकोण स्थानात आहे, तर पंचम शत्रू राहू स्थानात आहे. तेव्हा कठोर मेहनत तुम्हाला करावी लागेल, परंतु मिळकत कमी आणि खर्च जास्त असा
परिस्थिती राहील. तुम्ही चिडचिड कमी करावी. काही गुप्त शत्रू डोकं वर काढतील तेव्हा तुम्ही सावध राहा. एकूण ग्रहस्थिती पाहता विरोधकांचं सक्रिय होणं, धावपळ आणि घरामध्ये अशांतता राहणार आहे. तुम्ही संयमानं वागा आणि शांतपणे परिस्थितीचा सामना करा. संध्याकाळनंतर परिस्थिती तुमच्या बाजूनं राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीवरती शनियोग आणि वृश्चिक राशीतील चंद्रामुळे बुधवार आव्हानात्मक राहील. एखादी महत्त्वाची व्यावसायिक डील तुमच्या बाजूने निश्चित होईल. मग ऑफिस असो किंवा व्यवसायाचं ठिकाण, तुमची बाजू इतरांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर येणाऱ्या दिवसांमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. संयम, मेहनत आणि फोकस ही तुमच्या यशाची सूत्र असतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा स्वामी गुरु हा कर्क राशीत आहे, तर चंद्र हा 11व्या स्थानामध्ये संचार करतोय. सरकारी किंवा महत्त्वाच्या कामांमध्ये यश तुम्हाला मिळणार आहे. जोडीदार आणि मित्रांकडनं तुम्हाला धनलाभ, शत्रूंवरती विजय आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान यासह तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याचा योग आहे. आज रात्री शुभ कार्यावरती तुमचा खर्च होईल आणि एखाद्या मंगलमय समारंभामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचा स्वामी शनी जरी 3ऱ्या स्थानात उदित झालेला असला तरी दैनंदिन जीवनाचा मूळ घटक असलेला चंद्र हा 9व्या स्थानात असून कामात तुम्हाला यश मिळेल. काही प्रतिभावंत लोकांसोबत तुमच्या भेटी होतील किंवा फोनद्वारे संपर्क होईल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होणार असून मानसिक समाधान वाढणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे वादविवादावरती तुम्हाला तोडगा सापडेल. मालमत्ता खरेदी किंवा विक्रीच्या व्यवहारामध्ये काही समस्या येत असतील तर त्या कमी होतील. संध्याकाळी हवामानातील बदलामुळे काही आजार डोकं वर काढतील, तेव्हा तुम्ही सावध व्हा. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि आहार आणि आराम याकडे लक्ष द्या. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी शनी हा 2ऱ्या धनस्थानात आहे. मीन राशीमध्ये स्वतःच्या स्थानामध्ये तो संचार करतोय. त्यामुळे सुख समृद्धीचे तुम्हाला योग असून तुमचे प्रोजेक्ट पटपट पूर्ण होतील. धनलाभाचा तुम्हाला योग असून पेंडिंग पेमेंट देखील मिळेल. एखाद्या ज्येष्ठ महिलेचा आशीर्वाद असल्यामुळे प्रगतीच्या विशेष संधी तुम्हाला प्राप्त होतील. बऱ्याच काळापासून भावंडांशी सुरू असलेला तुमचा वादवितंड कमी होईल. तुमच्या घरामध्ये सुख समाधानाचं वातावरण असेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा स्वामी गुरु हा 5व्या संतती स्थानात कर्क राशीत स्थित आहे, तर चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये 9व्या स्थानात भ्रमण करतोय. मिळकतीचे नवीन मार्ग आज तुमच्यासाठी खुले होतील. तुम्ही पार्ट टाइम काम शोधत असलात तर त्याबद्दल सकारात्मक बातमी मिळेल. विरोधकांचा पराभव तुम्ही करणार आहात, परंतु घरामध्ये मोठ्या मुलाच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. वादविवादापासून तुम्ही दूर राहा. सगळ्यांसोबत आपुलकीनं वागा आणि अहंकार कमी ठेवा. व्यवसायामध्ये अधिक भांडवल गुंतवणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील, परंतु त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.